जिल्हा बीड, तालुका गेवराई, कोमल अरबान मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावं मोजक्या शब्दामध्ये, कारण 12:15 वाजता कम्प्लिटली बाबाजी पाटील साहेब हे भाषण करणार आहेत. त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे. त्या वेळेमध्येच वेळेचं बंधन आहे. लवकरात लवकर आपण कम्प्लीट करावं. सर्वांना माझा नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करून मी माझे पुढचे 2 शब्द बोलत आहे. सर, मी सांगते, MPSC करत होते मी पुण्यामध्ये. तिकडले रिझल्ट लवकर लागत नाहीत. सरकार करतंय काय? तिकडले लागत नाही. इथे कुठेतरी भविष्य दिसलंय माझं. इथे आले तर 6 महिन्यानंतर मला काय मिळालं? काहीच नाही. 4.5 चा मुद्दा पण त्यांनी लावून धरला नाही. जी नवीन आला त्यामध्ये तर काय हकलपट्टी केल्यासारखं केलं आमचं. ठीक आहे, ते पण जाऊ द्या. ते सरकारचा आमचा छळ करतेच आहे, पण 8, 9 आणि 10 वर्षाच्या मुलांचा पण छळ करते का? कारण ते चिमुकले जवळ बसून रडतात. आणि सर, आपल्यातला समजा 23 वर्ष झाले तरी कुणी कविता लिहू शकत नाही, पण त्या 8 आणि 9 वर्षाच्या मुलीने कविता लिहिली. बघा सर, काय लिहिते ती मुलगी. मॅडम तुम्ही अशा कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? आम्हा सर्वांना जीव लावतात कशा? आम्हा सर्वांना जीव लावतात कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? आमच्या वर्गातून जातात कशा? आमच्या वर्गातून जातात कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? आमच्या वर्गावर वेळ काढतात कशा? आमच्या वर्गावर वेळ काढतात कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? 7वी 8वीचा वर्ग सांभाळतात हो कशा? सांभाळतात हो कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? रागवत नाही कुणावर कशा? रागवत नाही कुणावर कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? सांभाळतात कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? आम्हाला शिकवतात हो कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? इतक्या साध्या कशा? मॅडम तुम्ही आहे अशा? आमच्या विना राहतात हो कशा? आमच्या विना राहतात हो कशा? तिने शेवटची लाईन एकदम खतरा लिहिली. काय माहिती तिचं माझ्यावर एवढं प्रेम कसं, पण तिचंच नाही तर माझ्या शाळेतल्या 1 ना 1 मुलीने आणि मुलांनी माझ्यावर कविता बनवली. का? एवढे दिवस ते शिक्षक दिसले नाही त्यांना. आम्ही 6 महिने काही वेगळं दिलंय? काहीच नाही. प्रेमाने त्यांच्याकडून करून घेतलंय. मॅडम तुम्ही आहे अशा? तुमच्या चरणी कोणीही वाईट असतं. आमच्या मॅडम आहेत अशा. आमच्या मॅडम आहेत अशा. अहो, एक बॉटल द्यायला आता आपल्यासारखे 50-50, 60-60 वर्षाचे घाबरतात, पण त्या 8 आणि 9 वर्षाच्या मुलींनी लिहिलंय तुमच्या चरणी रक्त वाहील आम्ही असं लिहितायत. बघा तुम्ही. सर, हे सरकार आमचा छळ करू शकतं, पण त्या मुलांचा कसा छळ करू शकतं? का असं करतायत? सर, मला इथे एवढंच सांगायचं आहे की हे सरकार असं लक्ष देत नाहीये. आमचा असंही आणि तसंही बीड जिल्हा क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. आता क्रांती घडलीच पाहिजे. आता क्रांती घडलीच पाहिजे. मी सांगते सर, मी माझ्या आई वडिलांना एकटीच आहे. माझे आई वडील आजारी आहेत, पण ते बोलले बाळा तू जा, तुझा संघर्ष आहे, तू लढ, मी माझी काळजी घेतो. सर, तरी मी त्यांची काळजी घेते इथे राहून. मी आज काही खाता न पिता 6 वाजेपर्यंत या स्टेजवर बसणार आहे. काही खाता न पिता. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारने आता तरी लक्ष द्यावं.